नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण घटस्थापना केलेलीच आहे सर्वांनी, आता काही यांची होणार आहे। तर या घटस्थापनेमध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची खूप खूप सेवा करायची आहे। त्यामध्ये आता आपण कुंकुमार्चन करणार आहोत, अखंड दिवा लावणार आहोत, त्यानंतर आपण देवीची ओटी भरणार आहोत, कन्यापूजन करणार आहोत, दुर्गा सप्तशती पठण करणार आहोत आणि अजून सिद्धकुंजिका स्तोत्राचं पण पठण करणार आहोत आपण। ह्या सर्व सेवा आपण करणारच आहोत, परंतु तुम्ही घटस्थापना करणार आहोत तेव्हा आपल्याला देवीच्या समोर एक वस्तू अर्पण करायची आहे। तर ती वस्तू कुठली तेच आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपण आपल्या कुळदेवीच्या समोर एक 5 लवंगा, 5 वेलची आणि 1 सुपारी आपल्या हातामध्ये आपण घेणार आहोत। पहिले उजव्या हातात घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावर आपण नवार्णव मंत्राचा जप करणार आहोत। उजव्या हातात घ्यायचं आणि एका हाताने आपण जप करायचा, नवार्णव मंत्राचा जप करायचा। त्यानंतर त्यानंतर आपण एकदा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणार आहोत। व्यंकटेश स्तोत्र किंवा श्रीसूक्त आपण संस्कृतमध्ये वाचू शकतो किंवा प्राकृतमध्ये पण वाचू शकतो। ते सुपारी, वेलची आणि जे लवंगा आहेत, लवंगा आपण फुलासह घेणार आहोत। फुलासह घ्यायला विसरायचं नाही। काही काही जण तुटलेल्या लवंगा घेतात, तसं नाही करायचं। पूर्ण अख्खी असते जी लवंग ती घ्यायची आपल्याला। फुलासहित 5 लवंगा घेणार आहोत। ह्या सर्व आपल्या सेवा झाली। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय पिच्चे हा आपला नवार्णव मंत्र आहे। याची एक माळ केली। रात्री त्याचं एकदा पठण केलं। व्यंकटेश स्तोत्र आहे त्याचं एकदा पठण केलं। मग आपण ह्या लवंगा आणि वेलची आणि जी सुपारी आहे ती आपण आपल्या कुळदेवीच्या समोर ठेवणार आहोत। आता कुळदेवीच्या समोर कशी ठेवणार आहोत, तर आपल्या घरामध्ये आता बघा आपण जे सामान विकत आणतो, घटाचं सामान असतं, त्याच्यामध्ये बघा आपल्याला ते सप्तधान्य वगैरे मिळतं। त्याच्यामध्येच आपल्याला एक लाल कलरचा कपडा पण मिळत असतो। त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये आपण ते ठेवू शकतो। त्याची अशी छोटीशी पोटली बांधायची आणि आपण जिथं घटस्थापना केलेली आहे तिथं आपण ते ठेवून देऊ शकतो। किंवा नसेल लाल कापडामध्ये आपल्याला ठेवायचं तर आपण एखाद्या छोट्या वाटीमध्ये ठेवू शकतो। त्याला आपण व्यवस्थित हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या, रोज अगरबत्ती लावून व्यवस्थित पूजा करायची। त्याला रोज एक फुल अर्पण करायचं आता या नवरात्रीमध्ये। परंतु एवढं लक्षात ठेवा, ही सेवा आपण ह्या पहिल्याच माळेला करणार आहोत, दुसऱ्या माळेपासून ही सेवा करायची नाहीये। तर आता माझा व्हिडिओ जर तुम्ही आज बघितला तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता। उद्यापासून तुम्हाला ही सेवा करता येणार नाहीये। तर अशा पद्धतीने आहे ही सेवा। ही सेवा केल्याने आपल्याला खूप आपल्या घरामध्ये भरभराट होते, धनधान्याची भरभराट होते। आपल्या घरामध्ये जे भांडणतंटे असतात ते होत नाही, कारण आपण देवीची अतिशय प्रिय वस्तू म्हणजे लवंग आणि वेलची, सुपारी हे ठेवलेलं आहे। तर हे किती दिवस ठेवायचं, तर आपण या ज्या वस्तू आहे किंवा जी पोटली, वाटी जी आहे ती आपण तर ती दसऱ्यापर्यंत ठेवणार आहोत। तर दसरा घट हलवला का आपण, तर मग त्यानंतर ते आपण वापरू शकतो, आपल्याला खाण्यासाठी वापरू शकतो प्रसाद म्हणून। आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या कपाटामध्ये किंवा आपण जिथं ज्या आपल्या महत्त्वाच्या वस्तू ठेवत असतो तिथंही हे जरी ठेवलं तरी पण चालेल ठेवायची, तर आपण त्याचा खाण्यासाठीही वापर करू शकतो। अशा पद्धतीने अगदी सोपी सेवा आहे, परंतु आज ही पहिल्याच माळेला आपल्याला करायची आहे। आपण उद्यापासून किंवा दुसऱ्या माळेपासून ही सेवा करणार नाही आहोत। तर ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।